मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 30. मनी वसे ते स्वप्नी दिसे. तिची चुळबुळ, मिटलेले डोळे अन आकसलेल्या भुवया, त्याच्या तर्जनीचा हळुवार प्रवास तिच्या कपाळावरून गालाकडे, मान हलवतच गुदगुल्या शमवण्याचा प्रयत्न, अन तो ओठ दुमडून हसलाच. खळीच्या गोड खड्ड्यात बोट रेंगाळले काही क्षण. अहो, ओठातून अस्फुट साद. मेघा. तिच्या कानाशी कुजबुज करत हळुवार फुंकर डोळ्यांवर. नको ना हो. मान तिरपी करत त्याच्या दिशेने झुकली. छान. अंगठ्याचा अलवार स्पर्श ओठांवर. मोहरली. अजूनही डोळे बंदच. राजीव, नका ना छळू. ओठातच पुटपुट. मान फिरवत क्विल्ट मुठीत घट्ट धरले. अन राजीव या प्रेमळ आर्त साधेने त्याचे बंद डोळे टक्कन उघडले. गर्कन मान वळली तिच्या दिशेने. बोटांनी डोळे चोळतच झोप घालवण्याचा प्रयत्न. मेघाने मला हाक दिली. हाँ, मैंने सुना. अहो, और फिर राजीव, इज शी ओके? गाढ झोपलेल्या मेघाची क्विल्टच्या आतील अस्वस्थ हालचाल. तो संभ्रमात. कुछ दर्द हो रहा है क्या? पैर? कल बहुत देर तक खड़ी थी किचन में. आदत नहीं है, फिर भी जिद. जवळ जाऊ की नको या गोंधळात. बट विचारायला तर हवं. आय कांट सी हर इन पेन. हळूच तिच्या दिशेने सरकला. मुठीत आवळलेले क्विल्ट बघून तर जास्तच काळजी वाढली. येस, शी इज रेस्टलेस, डेफिनेटली इन पेन. पण पाठीवर झोपलेल्या तिचा चेहरा खिडकीच्या दिशेने. तिच्या हातावर हात ठेवूनच जागे करूया का या विचारात. बट अचानक से अंधेरे में मेरे छूने की वजह से डर न जाए. पाठी फिरत उजवीकडच्या साईड टेबल जवळचा स्विच ऑन. मिनी लॅम्पचा हलकासा पिवळसर प्रकाश. पुन्हा तिच्या जवळ जात. मेघा. हळुवार हाक. पायाच्या दुखण्याने त्रासिक चेहरा नजरेस पडेल ही त्याची अपेक्षा. राजीव, का छळताय? झोपू द्या ना. त्याच्याकडे मान फिरवत लाडीक स्वर. गालावरचं गोड लाजरं हसू. मिटलेले डोळे. झोपेतच बडबड. तो थक्क. किंचित आकसलेल्या त्याच्या भुवया उंचावत आता तो गालातच हसत होता. शी इज ड्रीमिंग. स्वप्न. माझं नाव. मी छळतोय. मेघा, ऐसा क्या कर रहा हूं मैं आपके ख्वाब में? दुमडलेल्या हातावर डोकं पेलत तसाच पडून राहिला तिच्या निकट. क्षणोक्षणी बदलणारे चेहऱ्यावरचे भाव न्याहाळत अन गुलाबी पाकळ्यांची पुटपुट ऐकत. तो झोपेतून जागा, पण अडकलेला तिच्या स्वप्नरंजनाच्या जाळ्यात. विस्कटलेल्या केसांच्या मधोमध सिंदूरचा ठिपका. आज पहिल्यांदाच तर भांगेत सजलेला. दीदींनी भेट दिलेले कानातले चमकत होते. घाईत झोपताना काढायला विसरलीच. अन मंगळसूत्र गळ्याशी गोळा. सोनेरी वाट्या कॉलर बोन जवळ स्थिरावलेल्या. सुंदरसा तीळ मान अन खांद्याच्या संगमाशी. गोऱ्या पान कांतीवर काळा भोर टपटपीत बिंदू पाहून मंद स्मित उमटलेच. ये पहले कभी क्यों नहीं दिखा? शायद दुपट्टे के पीछे छुप जाता था. मेघा, अब तो हमें दिख गया. इस प्यारे से दिल को याद रखेंगे. पुन्हा एकदा राजीव. साद ऐकून तर मनात अजूनच खळबळ. घट्ट कवटाळावे तिला मिठीत आणि ठेवावे जपून हृदयाशी. पण मोह आवरला. तिला स्वप्नातून जागा करणं गरजेचं होतं. अन्यथा उरलेली रात्र तिची आर्त प्रेमळ साद ऐकण्यात करावी लागेल व्यथित. आणि मग मनाला आवरणेही कठीण. मेघा. थोडीशी जोरातच हाक दिली. किलकिले तिचे डोळे.
बारीकशा फटीतून दिसला त्याचा चेहरा, तिला प्रेमाने न्याहाळणारा. अन क्षणात तिचे डोळे मोठेच्या मोठे, दोनदा पापण्यांची फडफड करत शहानिशा केली की नक्की तोच आहे जवळ. तुम्ही? अजूनही डोळ्यांवर विश्वास बसेना. मी अजूनही स्वप्नात आहे का? राजीव माझ्याजवळ? येस, इट्स मी. त्याच्या मधाळ आवाज कानावर अन खडबडून जागी. घाबरून धडपडत तडक उठून बसली. तोही उठून बेडला टेकून बसलाच. डर गई मेघा, पर मैंने तो कुछ किया ही नहीं. काय झालं? अलार्म वाजला का? मी जास्त झोपले का? विस्फारलेल्या डोळ्यांनी प्रश्न विचारत खिडकी बाहेर पाहणं. अंधार आहे. वाजलेत किती? नो अलार्म मेघा, 3 वाजलेत. सोफ्या पाठच्या भिंतीवरील मोठ्या घड्याळाकडे इशारा. मग तुम्ही का जागे आहात? लाईट का ऑन केला? मला का उठवलं? प्रश्नांची तोफ आता त्याच्यावर डागली. तोही दचकला. रात्री 3 वाजता धाड धाड गोळाबारी. काही वेळापूर्वीची ती लाडीक हाक देणारी मेघा कुठे गेली? उगाच उठवलं असं क्षणभर वाटून गेलं. स्वप्नातच बरी होती, लाजत होती, हसत होती, गोड गोड बोलत होती. तुम्ही झोपेत बडबड करत होतात. कपाळावर आठ्या आणतच सांगितलं. काय? शक्यच नाही. मी झोपेत बोलत नाही, कधीच नाही. सरळ सरळ धुडकावून लावलं त्याचं म्हणणं. म्हणजे ते सगळं स्वप्न होतं का जे मी पाहिलं? तो क्या मैं झूठ बोल रहा हूं? त्याच्या आवाजातही त्रागा. भलाई का तो जमाना ही नहीं रहा. मेघाने शांत झोपावं असं मला वाटलं, और वो मुझ पे ही बरस रही है, और वो भी रात के 3 बजे. झूठ पीठ मला माहित नाही. मी जागेपणी बडबड करते. माझा स्वभाव बोलका आहे. म्हणून तुम्ही असं कसं म्हणू शकता की मी झोपेतही बडबडत होते? त्याचा राग पाहून वरमली. नजर झुकवून अडखळतच का होईना पण स्वतःची बाजू मांडण्याची धडपड. ओ रियली? तो फिर शायद मेरे कान ही बज रहे हैं जे मला 2-3 टाइम्स राजीव हाक ऐकू आली. आवाजात चिडचिड होती, पण तिच्या मधाळ आर्त स्वरातील राजीव हाकेची हुबेहूब नक्कल त्याने केली आणि हिच्या काळजाचा ठोका चुकला. आता नेक्स्ट टाइम आय विल रेकॉर्ड तुमची झोपेतली बडबड अँड कीप इट ॲज अ प्रूफ. हाताची घडी घालत ठामपणे बोलला आणि मॅडम घाबरल्या. डोळ्यात भीती झळकली, पण तरीही आपणही न घाबरता उत्तर द्यायचे हे मनाशी ठरवले. ठीक आहे, होऊ शकतं असं. खूप दमलेले ना काल. गाढ झोपेत कधीतरी पडतात स्वप्न, आणि काहीतरी महत्वाचं काम आठवलं असणार म्हणून तुमचं नाव घेतलं असेल. बाकी काही नाही. त्यासाठी लगेच काही रेकॉर्डिंग वगैरे करायची गरज नाही. आधी नजर झुकवून मग लटक्या रागाने बघत ठसक्यात उत्तर देत नाक मुरडलं हलकसं, आणि तो खदखदून हसू लागला. नकळत मान्य केलंच तिने. ओशाळली. मान खाली घालूनच डोळे गच्च मिटले. हसायचं थांबला. मेघा, तीच हळुवार हाक. अलगद पापण्या उचलल्या. हमारी खुशनसीबी कि आपके ख्वाबों में हमारा बसेरा है. त्याच्या ओंजळीत विसावलेला चेहरा, एकाग्र नजर आणि हिच्या हृदयाची धडधड. राजीव, रात्री 3 वाजता शायरी? काय चाललंय तुमच्या मनात? सॉरी, माझ्यामुळे तुमची झोपमोड झाली. मागे सरकत चेहरा सोडवला ओंजळीतून आणि नजरेत गुंतलेला तोही भानावर आला. झोपूया, पांघरूण नीट करतच सुचवलं. तिच्यापासून दूर होत त्याच्या जागेवर जात लॅम्प बंद केला आणि हिने हुश्य करत डोक्यावरून पांघरूण घेत चेहरा लपवला. गादीवर पाठ टेकत तिच्याकडे पाहणारा तो गोड हसला. मेघा, हमारी नींद चुरा कर आप ख्वाब में खो जाइए. ती मात्र दीर्घ श्वास घेत स्वतःला बजावत होती. मेघा, शांत झोपायचं, अजिबात स्वप्न बघायचं नाही. राजीवजींचं तर मुळीच नाही. देवा, स्वप्नात यापुढे जिया आर्या येऊ देत. राजीव नको.
मी नक्की काय काय बडबड केली आणि राजीव निवांत जवळ लोळत ऐकत होते का? मला समजलं कसं नाही की हे इतक्या जवळ आहेत. पण राजीव असे अचानक जवळ, मला जे झोपेत जाणवलं तो अलवार स्पर्श, तो भुरळ घालणारा आवाज, खरंच स्वप्न होतं का? की राजीवच खोडी काढत होते झोपेत? म्हणजे राजीवनी माझ्या ओठांवर? नाही नाही, शक्य नाही, ते असं काही करणार नाहीत, माझा विश्वास आहे. पण जर का हे स्वप्न होतं तर खूप गोड होतं. पण असं खरंच असतं का? मनी बसे ते स्वप्नी दिसे. हळूच क्विल्ट डोक्यावरून दूर केलं. विचारू का यांना की मी काय काय बडबड केली? नाही, नको, काही भलतं बोलले असेल तर. छळू नका असं मी बोलले बहुतेक. इश, राजीवनी जर ऐकलं असेल तर काय विचार करतील माझ्याबद्दल? देवा, यांनी फार काही ऐकलेलं नसू दे आणि आता मला पुन्हा छान झोप लागू दे. स्वप्न नको. राणू, गुड मॉर्निंग बाळा. बेडवर जवळ बसत जियाच्या केसावरून प्रेमाने हात फिरवला अन बंद डोळ्यांनीच मम्माच्या पोटाला घट्ट मिठी जियाची. इट्स अ बेस्ट मॉर्निंग मम्मा. मेघाच्या कुशीत डोकं घुसळतच लाड करून घेणं. मस्त वाटतं. रोज अलार्मची डिंग डॉंग ट्यून ऐकून मी उठायचे. आजपासून रोज सकाळी मम्माचा स्वीट व्हॉइस ऐकायला मिळणार आणि तिचं ब्युटिफुल स्माइल. माझा तर एव्हरी डे बेस्ट असणार. टुणकन उठून बसलीच. आर्या, बाळा उठ, स्कूल आहे सोन्या. तिच्या गालांवर थोपटलं. मम्मा झोपू दे ना, बस 2 मिनिट्स, असं म्हणत आर्याने पांघरून डोक्यावर ओढून घेतलं. बाप्पा, हा मंडे काय येतो? संडे नंतर डायरेक्ट नेक्स्ट संडे असं होईल का? झालं तुझं सुरू. 2 मिनिट्स प्लीज. मी इथे बसून आता काय मॅगी बनवू का 2 मिनिट्समध्ये? उठ ग. गदगद हलवलं आर्याला. पण मम्मा, 2 मिनिट्समध्ये मॅगी बनत नाही आणि आर्या आमची उठतही नाही. पुढे केलेल्या हातावर मम्माची टाळी घेतच जिया आणि मम्मा दोघी खळखळून हसल्या. ए मम्मा, तू 10 मिनिट्स घे मॅगी बनवायला, मला तोपर्यंत झोपू दे. कूस बदलत मम्माकडे पाठ. जिया खुदकन हसत बाथरूमकडे पळाली आणि मेघा आर्याच्या डोक्यावरचं पांघरूण ओढू लागली. आर्या उठ हा, दोघींचा आवरायला वेळ लागेल. जिया बघ फ्रेश व्हायला गेली सुद्धा. मम्मा, आमच्या दोघींचं ठरलंय, आधी जिया आवरणार नंतर मी. असंही आता मला 7ची स्कूल बस पकडायची नाही ना. मी डॅड बरोबर 7:30ला जाणार, सो मी अर्धा तास जास्त झोपणार. अर्धवट झोपेत असूनही आर्याचं स्पष्टीकरण अगदी अचूक आणि मेघाने कपाळावर हात मारला. धन्य आहे या मुलीची, सगळं प्लॅनिंग करून झालं आहे. मी काही बोलायच्या आधी उत्तर तयार. ही अर्धा तास जास्त झोपणार आणि त्यासाठी जिया अर्धा तास आधी उठणार. नटखट आर्या जियाला मस्का मारते आणि माझी राणू बिचारी सगळं ऐकते. आर्या, जिया, दोघीही 7:15 पर्यंत खाली यायचंय ब्रेकफास्टला. कपाटातून इस्त्री केलेले दोघींचे युनिफॉर्म बेडवर नीट ठेवत मेघाने दार ओढून घेतलं. खाली उतरणाऱ्या जिन्याच्या पहिल्या पायरीवर तिने ठेवलेलं पाऊल अन वरून खाली येणाऱ्या दणकट पावलांची चाहूल. थबकली. कुतूहल नव्हते, माहीत होते कोण आहे. सकाळी सकाळी जिम मधील ट्रेडमिलवर 10 किलोमीटर धावण्याचे लक्ष्य पूर्ण करून विजयी मुद्रेने खाली उतरणारे राजीव साहेब. ती अचानक दिसता डोळ्यात चमक. हॅलो बायको, झोप झाली ना? डोळे मिचकावत खट्याळ प्रश्न आणि तिच्या बारीक डोळ्यातील लटक्या रागासोबत मुरडलेल्या नाकाचं उत्तर. आगाऊ नवरोबा,